मांडली, जो नियम मांडला त्यावरती आपण अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम जर्मन शास्त्रज्ञ डोबेरायनर जो आहेत त्यांचं शिक्षण मंचबर्ग येथे झालं। औषध निर्माण शास्त्राचा अभ्यास त्यांनी केला होता आणि यामध्ये त्यांना गुणधर्मात साम्य असलेल्या 3 मूलद्रव्यांचे काही गट आढळले आणि या गटांनाच त्यांनी त्रिके असे संबोधले। म्हणजे त्यांनी जेव्हा मूलद्रव्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यांचा अभ्यास करत असताना मूलद्रव्यांचा त्यांना गुणधर्मांमध्ये साम्य असलेल्या 3 मूलद्रव्यांचे त्यांनी गट पाडले, असे गट त्यांना आढळले आणि त्याच गटांना त्यांनी त्रिके असे नाव दिले। या त्रिकांमध्ये मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान जे आहे हे साधारणतः 2 अन्य मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतके होते। या मूलद्रव्यांच्या गुणधर्मात सुद्धा साधर्म्य होते। बघा, उदाहरण जर आपण पाहिलं तर उदाहरणांमध्ये मूलद्रव्य आणि अणुवस्तुमानांक दिलेले आहेत या सारणीमध्ये की लिथियमचा अणुवस्तुमानांक 6.9, सोडियमचा 23 आहे आणि पोटॅशियमचा 39 आहे। इथे सोडियमचा जो अणुवस्तुमानांक आहे तो हा लिथियम आणि पोटॅशियम यांच्या सरासरी इतका आहे। 23 जे आहेत ते 6.9 आणि 39 या दोघांची सरासरी आहे। आता पहा, या उदाहरणांमध्ये 6.9 म्हणजे 7 आणि 39 झाले आपल्याकडे 46 आणि 46ला 2ने भागलं तर 23 येईल। म्हणजे या उदाहरणामध्ये सोडियमचा अणुवस्तुमानांक हा लिथियम आणि पोटॅशियम यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतका आहे। हाच नियम आहे परीक्षेला जर आला 2 गुणांसाठी तर आपण लिहू शकतो 1, 2, 3 आणि हा चौथा मुद्दा 4 पॉईंटमध्ये आपण 2 मार्कांना लिहू शकतो। प्रत्येक पॉईंटला आपल्याला अर्धा मार्क आहे। काय लिहायचं की डोबेरायनर यांना गुणधर्मात साम्य असलेल्या 3 मूलद्रव्यांचे काही गट आढळले, याच गटांना त्यांनी त्रिके असे संबोधले। या त्रिकांमधील मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे साधारणतः 2 अन्य मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतके असते, हा दुसरा मुद्दा। आणि तिसरा मुद्दा, या मूलद्रव्यांच्या गुणधर्मातही साधर्म्य होते, हा तिसरा मुद्दा आहे। आणि चौथ्या मुद्द्यामध्ये आपण आपलं उदाहरण लिहू शकतो। ओके।